महाराष्ट्राचा महासंकल्प नवीन शैक्षणिक धोरण या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तिसऱ्या सत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचं ध्येय काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत, तज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत। मोठ्या कालावधीनंतर नवीन शैक्षणिक धोरण सरकारने आणलेलं आहे। यासाठी अनेक ध्येय आणि उद्दिष्ट सरकारनं डोळ्यांसमोर ठेवलेली आहेत। या धोरणाची ध्येय काय आहे, त्यांच्या पूर्ततेसाठी कसे प्रयत्न करावे लागतील, या सगळ्याचा आढावा आपण तिसऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत। नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल निखिल चितळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। चितळे उद्योग समूहाचा वटवृक्ष निखिल चितळे समर्थपणे सांभाळत आहेत। सगळ्या महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा देशाला चितळे उद्योग समूह काय याची ओळख आहे। भास्कर गणेश चितळे यांनी 1939 मध्ये सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावामध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि आज चितळे हा ब्रँड जगभरामध्ये पोहोचलेला आहे। विद्या आराधना अकॅडमीचे फाउंडर डायरेक्टर सतीश पवार आणि उद्योजक निखिल चितळे यांना मी मंचावर आमंत्रित करते। सतीश पवार सरांना मी विनंती करते की त्यांनी निखिल चितळे सरांना गणेश मूर्ती आणि फोटो फ्रेम देऊन त्यांचं स्वागत करावं। महाराष्ट्राचा महासंकल्प नवीन शैक्षणिक धोरण यावरच्या या तिसऱ्या सत्रामध्ये आज आपण इथे बोलतोय। निखिल चितळे माझ्यासोबत आहेत। सर, आपण उद्योग क्षेत्रामधले आहात, 4 पिढ्यांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे, तर उद्योग जगताच्या या धोरणाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? स्किल डेफिसिट हा खूप मोठा आहे सध्या, भारतातच नाही जगात इन जनरल स्किल डेफिसिट खूप मोठा आहे। म्हणजे 53% भारतीय उद्योग आता म्हणतात की एम्प्लॉयबल टॅलेंट लवकर मिळत नाही। अच्छा, म्हणजे 3 कोटी स्किल डेफिसिट हा डेटा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी पब्लिश केलेला आहे, जो आता नॅशनल आपली काउन्सिल फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप ही जी बॉडी आहे त्यांनी सुद्धा हा डेटा साईट केलेला आहे। त्यामुळे नवीन शिक्षण धोरणातून ही एक्सपेक्टेशन आहे की स्किल डेव्हलप्ड टॅलेंट रेडिली अवेलेबल मिळावं। आता गेले 83 वर्ष आमचा उद्योग समूह भिलवडीसारख्या रुरल भागामध्ये कार्यरत आहे आणि पूर्वी इथे टॅलेंट मिळणं खूप डिफिकल्ट होतं। म्हणजे टेक्निकल टॅलेंट असलेलं, स्किल असलेलं लेबर मिळणं किंवा टॅलेंट मिळणं, ग्रूम करणं, ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा खूप वेळ जातो। म्हणजे रुरल सेक्टरमध्ये तर जातोच, पण त्याचबरोबर पुणे किंवा मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन्समध्ये सुद्धा ही टॅलेंटेड लोक पटकन मिळणं आणि त्याच्यामुळे प्रोजेक्टवरती काम करायला चालू करणं ह्याच्यामध्ये बराच वेळ जातो। इंडस्ट्रीचे बरेच रिसोर्स जातात। म्हणजे आपण म्हणतो की ह्युमन हा रिसोर्स आहे, पण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं जात नाही। म्हणजे ह्युमनकडे रिसोर्स म्हणून बघून त्याला तसं डेव्हलप करणं, ग्रूम करणं, आणि हे या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमधून एक्सपेक्टेड आहे। की म्हणजे आता पूर्वी कसं व्हायचं, 10वी नंतर तुम्हाला स्ट्रीम चूज करायला लागायची की तुम्ही कॉमर्स घेणार, सायन्स घेणार किंवा आर्ट्स घेणार आणि त्याच स्ट्रीममध्ये तुम्ही काम करायचं। पण आता हे 5-3-3-4 मुळे 12वी पर्यंत तुम्हाला स्कोप आहे की तुमचा ब्रेन तेवढा डेव्हलप झालेला असतो, तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचं ह्याची थोडीशी तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी राहते, जी बाहेरच्या देशात आता अवेलेबल आहे। आणि त्या दृष्टीने ह्या एक्सपेक्टेशन्स आहेत की ती फ्लेक्झिबिलिटी त्या टॅलेंटला मिळावी आणि इंडस्ट्री रेडी टॅलेंट तयार व्हावं। तर नेमके कुठल्या कुठल्या प्रकारचे स्किल्स तुम्हाला वाटतात की अपेक्षित आहेत आणि ते या धोरणामध्ये समाविष्ट केले पाहिजेत, आणि त्या दृष्टीने ऍक्च्युअली पावलं सुद्धा उचललेली आहेत सरकारनं? 12वी पर्यंत तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट शिक्षणासाठी जाता, आता तो 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा कोर्स आता डेव्हलप होणार आहे, तर ह्याच्यामधून टेक्निकल स्किल्स बरोबर सॉफ्ट स्किल्स वरती पण खूप भर दिलेला दिसतो, जी खूप महत्वाची आहेत। म्हणजे कम्युनिकेशन बरोबर, त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट, त्याचबरोबर एम्प्लॉई मॅनेजमेंट, मॅनेजरियल स्किल्सच्या दृष्टीने। कारण एम्प्लॉईला सुद्धा कसं असतं, एका सर्टन लेवल नंतर त्याला काय अजून ऑपॉर्च्युनिटी आहे का, ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज काही आहेत का, मी एका व्हर्टिकलमध्ये काम करत आहे आणि मी दुसऱ्या व्हर्टिकलमध्ये काम करू शकतो का, बरं त्याच्यासाठी मला रिस्किलिंग किंवा अपस्किलिंग काही करता येऊ शकतं का। पण हेच जर त्याला शालेय शिक्षण आणि ग्रॅज्युएट शिक्षण ह्याच्यामधून जर त्याला इन्स्टिल केलं गेलं तर ते खूप महत्वाचं होईल आणि त्या दृष्टीने त्याला फ्लेक्झिबिलिटी पण राहील ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा मूव्ह करण्याची। त्याचबरोबर मला पर्सनली असं वाटतं की रुरल डेव्हलपमेंट आणि रुरल सेक्टरमध्ये ह्याच्यासाठी खूप मदत होईल, कारण एक लेवल प्लेइंग फील्ड होईल। म्हणजे आता बरीचशी लोक ICSE किंवा CBSE म्हणजे स्टेट बोर्ड सोडून ह्या बोर्डमधनं शिक्षण घेतात, त्यांना जर मी मुंबईत जो शिक्षण घेतो आहे
त्याला सांगली, कोल्हापूर, सातारा, लातूर ह्यासारख्या भागात सुद्धा त्याच प्रकारचं शिक्षण अवेलेबल झालं तर ते लेवल प्लेइंग होईल आणि त्यामुळे त्याला कॉन्फिडन्स वाटेल की म्हणजे मी ह्या भागात जाऊन सुद्धा शिक्षण त्याच लेवलचं घेऊ शकतो जे मला माझ्या भागात मिळतंय. आणि त्यामुळे लोक सिटीकडे जे होणारं मायग्रेशन आहे ते थोडंसं कमी होईल. कारण सध्या कसं होतं, माणूस गरजेसाठी सिटीकडे मायग्रेट होतो, पण जर त्याला त्याच्याच भागामध्ये ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल झाल्या किंवा उपलब्ध झाल्या तर तो तिथे थांबेल आणि हे क्रॉस मायग्रेशन होऊ शकतं. धन्यवाद सर, आपण आम्हाला दिलेल्या या मार्गदर्शनाबद्दल, केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद. विद्यारथन अकॅडमीचे संस्थापक संचालक संजय लड्डा सर आणि थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी लड्डा सरांना विनंती करते की त्यांनी चेतन नरके सरांचं गणेश मूर्ती आणि फोटो फ्रेम देऊन स्वागत करावं. थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार, अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन नरके सर आपल्या सोबत आहेत. परदेशातल्या नामांकित विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 25 देशांच्या विविध कंपन्यांमधून त्यांनी नेतृत्व सुद्धा केलंय. 20 वर्षांचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सुद्धा त्यांना अनुभव आहे. जागतिक ब्रँड्स आणि यामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे. उद्योग, कृषी, अर्थ, त्याचबरोबर कॉर्पोरेट आणि राजकीय, समाजकारण अशा विविध क्षेत्रांमधला त्यांना 20 वर्षांचा मोठा अनुभव आहे. मी माझे सहकारी संदीप देसाई यांना विनंती करते की त्यांनी त्यांची मुलाखत घ्यावी. चेतन नरके सरांशी बोलताना किंवा त्यांचा परिचय घेताना आपण बघितलं त्यांचं सगळं शिक्षण किंवा उच्च शिक्षण जे आहे ते परदेशात झालेलं आहे आणि ते आता काम सुद्धा अनेक इतर देशांबरोबर करताना आपल्याला पाहायला मिळतात. सर, या सगळ्यामध्ये परदेशातली शिक्षण व्यवस्था ज्या वेळेला आपण बघता किंवा तुम्ही परदेशामध्ये शिक्षण घेतले किंवा आता तिथं काम करता, तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये परदेशी शिक्षण व्यवस्थेमधले कोणकोणते मुद्दे तुम्हाला अपेक्षित आहेत? तसं बघायला गेलं तर मला वाटतं 2 फिलॉसॉफीज मला पहिल्यांदा सांगावं लागते. एक वेस्टर्न फिलॉसॉफी आणि ईस्टर्न फिलॉसॉफी. स्पेसिफिकली जर वेस्टर्न फिलॉसॉफी ज्याच्यामध्ये अमेरिकेचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ टेकिंग कोर्सेस किंवा तुमचे इलेक्टिव्ह कोर्सेस खूप आहेत आणि त्यांचं जर ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर एनिथिंग म्हणजे मार्केटेबल स्किल्स किंवा जॉबसाठी लागणारे जे स्किल्स आहेत, सर्वायवल स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये ते प्रॉपरली त्याच्यामध्ये गाईड करतात. 12वीपर्यंत त्यांची GED जरी दिली तर त्याच्यानंतर त्यांनी शिक्षण जरी घेतलं नाही तरी ते स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकतात, चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. त्याच्यामध्ये फ्री थिंकर स्पेसिफिकली किंवा एंटरप्रिन्युअर्स तयार करण्याची जी मानसिकता आहे ती मला वाटतं वेस्टर्न कल्चरमध्ये जास्त दिसते. पण ईस्टर्न स्पेसिफिकली जर तुम्ही एशियामध्ये या साईडला बघितलं, तुम्ही सिंगापूरचं किंवा जपानचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्यांच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबल सिटिझन बनवण्याची त्यांची तयारी जास्त दिसते. त्यामुळे पहिली 9 वर्ष जर जपानचं एक्झाम जर घेतलं तर पहिल्या 9 वर्षामध्ये त्यांना फक्त मॅथमॅटिक्स आणि जॅपनीज लँग्वेज याच्यावर जास्त फोकस आहे आणि त्याच्यामध्ये लागणारे म्हणजे लहान मुलांना बस कशी पकडायची, बँकिंगचे व्यवहार कसे करायचे आणि जे तुम्हाला सिविक स्किल्स जे आहेत, तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जे स्किल्स लागतात, मनी ट्रान्सफर करायचे कसे, या छोट्या छोट्या गोष्टी. लहान मुलगा जाऊन बसमध्ये जाऊन स्कूलला जाऊन स्वतः परत घरी येऊ शकतो, हे 9व्या वर्षापर्यंत ते करतात आणि 9व्या वर्षापासून अकॅडमिक्स सुरू होतं. तर मला वाटतं आत्ताची ती न्यू एज्युकेशन पॉलिसी बघितली तर मला वाटतं दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला करावं लागेल. कारण मला वाटतं 12वी नंतर आपल्या इथं लक्षात येतं की आता मी काय करू हा प्रश्न पहिल्यांदा पडतो. त्यामुळे आयुष्यातली तेवढी वर्ष तुम्ही जायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही ठरवणार आणि 4 वर्षामध्ये काय होणार. मला वाटतं की याच्यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करा, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघायला पाहिजे. जर पूर्वीची आपली भारताची एज्युकेशन पॉलिसीज बघितली तर बघायला वाटतं आणि आत्ताची एज्युकेशन पॉलिसी म्हणजे आता नवी ठीक आहे, पण ब्रिटिश इन्फ्लुएन्स्ड आहे. म्हणजे आपलं अकॅडमिक हा आपल्या एज्युकेशन सिस्टीममधला फक्त एक छोटा पार्ट होता. पण आत्ताची अकॅडमिक सिस्टीम बघितली तर तो 100% अकॅडमिक्सवर आहे. पण पहिली जी जुनी भारताची जी पॉलिसी होती एज्युकेशन पॉलिसी, ती त्यातला अकॅडमिक हा एक पार्ट होता आणि बाकीचे 12 बलुतेदार असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावर जास्त, किंवा गुरुकुल प्रकार जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर सर्व्हायवल स्किल खूप होत्या. मला वाटतं या सगळ्याचा विचार करून आपल्याला दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला एक वेल बॅलन्स मला वाटतं सिटीजन बनवणं, वेल ग्रूम सिटीजन बनवणं, वेल एज्युकेटेड सिस्टीम बनवणं आणि त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन देऊन किंवा जे मार्केटेबल स्किल्स आहेत ते देऊन पुढे घेणं महत्त्वाचं वाटतं मला.
आम्ही लहान असताना असं म्हटलं जायचं, अशी चर्चा, आता कम्प्युटर येणार आहे, लोकांच्या नोकऱ्या जाणार. हो. आता एआयच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी अधिक प्रमाणामध्ये अशाच पद्धतीनं चर्चा किंवा लोकांचे मतप्रवाह ऐकत असाल. या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी असेल, एआय असेल, या टेक्नॉलॉजींचा किंवा या पद्धतींचा या नवीन शैक्षणिक पद्धतीवर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय परिणाम होईल असं वाटतंय? तसं बघितलं तर टेक्नॉलॉजी म्हटलं आणि एज्युकेशन सिस्टीम म्हणलं तर जे मार्केटमध्ये लेटेस्ट आहे त्याचं रिप्लिकेशन तुमच्या सिलेबसमध्ये झालं पाहिजे. नाहीतर आम्ही ज्यावेळी प्रोडक्शन इंजिनियर केलं त्यावेळी आम्हाला बाकीचे हायड्रॉलिक मशीन्स आणि जे भरपूर वर्षापूर्वी असायचे, पण आता सगळे सीएनसी मशीन यायचे, रोबोटिक्स यायचे, पण त्याच्याबद्दल शिकवलं नाही जायचं. त्यामुळे इंजिनिअरिंग करून आम्ही बाहेर पडलो की त्याच्यानंतर 2 वर्ष काय करायचं कामावर ही शिकायला लागायचं. त्यामुळे मला वाटतं की जी टेक्नॉलॉजी आहे ती लेटेस्ट रिप्लिकेशन तुमच्या सिलेबस होण्यामध्ये खूप महत्वाचं आहे. हां, जे अनप्रोडक्टिव्ह जॉब्स आहेत ते जातात, पण नवीन जॉब सुद्धा येतात. आता चॅट जीपीटी किंवा याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आहे किंवा ब्लॉकचेनचा तुम्ही जर विचार केला तर ब्लॉकचेनमध्ये जी फूड ट्रेसेबिलिटीसाठी लागणारी तुम्हाला क्रेडिबिलिटी लागते ती ब्लॉकचेनमध्ये आहे, पण त्याच्यामध्ये तुमचे जॉब क्रिएशन झाले, तुमच्या फूड इंडस्ट्रीला लागणारं पूर्ण ट्रेसेबिलिटी ट्रस्टेड मॅनरमध्ये आली. त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजी प्रमाणे चांगल्या गोष्टी करणं महत्वाचं आहेच, पण ते रिप्लिकेट लगेच होणं सिलेबसमध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. नरके सर, धन्यवाद. तुम्ही TV 9च्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभारी आहे सर. थँक्यू. महाराष्ट्राचा महासंकल्प नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर आपण चर्चा करत आहोत. चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विद्या आराधना अकॅडमीचे संस्थापक संचालक सतीश पवार आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ माणिकराव साळुंखे यांना मी मंचावर विनंती करते. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ माणिकराव साळुंखे सरांनी 5 विद्यापीठांचं कुलगुरूपद भूषवलेलं आहे. 40 पेक्षा अधिक वर्ष ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावत आहेत. देशातील विद्यापीठांची सर्वोच्च संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. मी माझ्या सहकारी श्वेता भालेकर यांना विनंती करतो की त्यांनी माणिकराव साळुंखे सरांशी या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल संवाद साधावा. नव्या दमाचं शिक्षण देण्यासाठी जे आपण धोरण अवलंबलेलं आहे त्यामागचा थोडक्यात सारांश काय सांगाल? शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पहिल्यांदा कोणताही शिक्षण धोरण आपण ज्या वेळेला अंमलात आणू त्यावेळेला ग्राउंड रियालिटी काय आहे हे पाहणं गरजेचं असतं. या शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदा आपल्या थोरात साहेब जे माजी UGC चेअरमन आहे त्यांनी एक जो मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हे शैक्षणिक धोरण तयार करत असताना आणि स्वतः या समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनीही मान्य केलेलं आहे की आम्ही ग्राउंड रियालिटी बघितलेली नाही, आम्ही उत्तमात उत्तम धोरण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखर हे धोरण उत्तमात उत्तम आहे, परंतु कदाचित ग्रामीण भागात किंवा इतर ठिकाणी सध्याची काय परिस्थिती आहे हे लक्षात न घेता कधी कधी हे धोरणाची जी काही ड्राफ्ट आलेला आहे तो आलेला आहे. कदाचित या ठिकाणी करमरकर साहेब आणि ते अंमलबजावणी करणार आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी मी थोड्याशा विस्तृतपणे आपल्या निदर्शनाला आणू शकतो. आता मी एक साधं उदाहरण देईन की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला ही पॉलिसी डिक्लेअर केली त्यावेळेला त्यांनी एकच वाक्य म्हटलेलं होतं की पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती ती व्हॉट टू टीच या पद्धतीची होती. त्यानंतर ते म्हणतात ही पद्धत आपल्याला बदलायची आहे, पॅराडाईम शिफ्ट आणि हाऊ टू टीचला आणायचे. आता तुम्ही पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक येत होता, एक पद्धत शिकवत होता आणि त्याप्रमाणे विद्यार्थी तयार केले जात होते. आज तुम्हाला एक पद्धत शिकवायची नाही आहे की तुम्हाला हाऊ टू लर्न, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच पद्धती सांगून त्यातल्या मुलांना सांगायचं की तुम्ही त्याच्यावर विचार करा. ह्या पद्धतीची ज्या वेळेला शिक्षण पद्धती आणतो त्यामध्ये संधी आहे, आव्हान आहेत आणि संभ्रम नाही. आज आता मी सकाळपासून जे ऐकतो आहे त्यामध्ये मला वाटते काही संभ्रम बी आहेत. आता मी एका संभ्रमाबद्दल बोलेन. आता मल्टिपल एज्युकेशनमध्ये हा एज्युकेशनमधला एक फार मोठा मुद्दा आहे की कदाचित एखाद्याला 1 वर्षानंतर शिक्षणामध्ये त्याचा गॅप होतो. का गॅप होतो?
की त्याची आर्थिक परिस्थिती नसते. पण त्यापेक्षाही मोठा मुद्दा या एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय आहे की पहिल्यांदा करिक्युलम तयार करत असताना हे ठरवायचं की 1 वर्षानंतर तो मुलगा काय करू शकतो. म्हणजे पहिले तुमचे आउटकम्स तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही सिलेबस तयार कसं करणार. आणि आजची परिस्थिती आहे की मी करमरकरांच्या समोर सांगतोय की लोकांनी सिलेबस तयार केलेला आहे, फक्त इथला पोर्शन घेऊन त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरमध्ये घातलेला आहे. याचा अर्थ त्यांना नवीन एज्युकेशन पॉलिसी पहिल्यांदा ह्या 2 वर्षात आपण समजावून सांगितले का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर 2 वर्षात हे जर शिक्षण पॉलिसी त्यांना समजावून सांगितली नसेल तर मग जी पूर्वीची शिक्षण पद्धती होती त्याच पद्धतीचं करिक्युलम त्यांच्या समोर असणार, फक्त काही स्ट्रक्चरल चेंजेस धरून. आणि याच्यामधून आता सगळ्यांचा महत्त्वाचा, सगळेजण आपण बोलत होतो त्यावेळेला एक शब्द वापरत होतो, पॅराडाईम शिफ्ट. म्हणजे जमीन आणि स्वर्गात जसा बदल असतो तशा पद्धतीचा बदल करायच्या ज्या वेळेला गोष्टी आपण करतो त्यावेळेला या पद्धतीच्या शिफ्टमध्ये या सगळ्या गोष्टीचा जे आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे याचा कुठं विचार झालाय का. माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं बरं का जो काही बदल आहे तो कुठला बदल आहे. सगळ्यात महत्त्वाचा बदल बरं का, पूर्वी आपलं इन्स्ट्रक्शनल मॉडेल होतं. इन्स्ट्रक्शनल मॉडेल म्हणजे वर्गात शिक्षकानं जायचं, जे काही त्याचा वेळ आहे तेवढा वेळ त्यानं शिकवायचं आणि तो बाहेर यायचा. हे मॉडेल आत्ता नाही आहे. या मॉडेलमध्ये आत्ता मुलांनी स्वतः लर्न करायचं आहे, या मुलांनी स्वतः शिकायचं आहे. आणि यासाठी स्वतः जर शिकायचं असेल तर माझ्या पुढं पहिला प्रश्न आहे जो आपल्या इथली वस्तुस्थिती आहे, वर्गात मुलं आहेत का. आणि ही वस्तुस्थिती असताना तुम्ही कदाचित तुम्हाला या गोष्टीचा विचार करायला लागेल की ही शिक्षण पद्धती एकदम बदलायची आहे. की त्या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, आता एकदम आठवलं म्हणून. हा हे वाद ह्याच्यावर कुणीही बोललेलं नाही, रचनावाद, कन्स्ट्रक्टिव्हिटिझम. आणि या पद्धतीनं आता शिकवायचं आहे. आता हे कन्स्ट्रक्टिव्हिटिझम पद्धतीनं शिकवायचं आहे, हे 2 वर्षात आम्ही शिक्षकांना सांगितलेलंच नाही. मग शिक्षक काय करणार, हे नवीन सिलेबस तयार करणार, पूर्वी जे शिकवत होतो त्याच पद्धतीनं शिकवणार. आणि त्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसी कशा पद्धतीने इम्प्लिमेंट आपण करणार आहोत. धन्यवाद साळुंखे सर, आपण खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. ओके, नमस्कार, थँक्यू. यानंतर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर शीतलकुमार रवंदळे आणि त्याचबरोबर प्रसार माध्यमचे डायरेक्टर प्रताप पाटील, संदीप ॲडव्हर्टाईज आणि मार्केटिंगचे डायरेक्टर संदीप खमितकर यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. डॉक्टर शीतलकुमार रवंदळे यांनी गणेश मूर्ती देऊन प्रताप पाटील आणि संदीप खमितकर यांचं स्वागत करावं. जेव्हा जेव्हा असं बोललं जातं की माध्यमांच्यामुळं समाज बिघडतो, तर माझा एक अनुभव आहे की माध्यम हे समाजाचं प्रतिबिंब आहे आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी समाजामध्ये घडत असतात. आज हा विषय घेऊन आपण या ठिकाणी चर्चा केली आणि हे करत असताना ही जी आनंदाची, विकासाची बेटं अशीच सगळी माणसं आपल्या समोर आहेत की ज्यांच्यामुळं हा समाज प्रगती करतो, पुढं जातो. आणि हा इतका महत्त्वाचा शिक्षणाचा विषय घेऊन आपल्याला हे एक, आम्ही असं म्हणणार नाही की भरपूर चर्चा झाली, 3-4 तासामध्ये काही सगळं काही घडत नाही, पण एक अभिसरण किंवा चर्चा जी व्हायला पाहिजे ते 1-2% का होईना आम्ही याला चालना दिली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. स्वतः मी एक इंजिनियर आहे. मला स्वतःला असं वाटतं की येस, पीपल शुड नो एव्हरीथिंग आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. नवीन पॉलिसी खरोखरच बरंच काही आहे त्यात. आज सरांनी भरपूर चांगली माहिती दिली, शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं, बाकी लोकांनी पण दिली. तर ही मी आय एम व्हेरी लकी, किंवा मी स्वतःला लकी समजतो की ह्या TV9च्या ह्या प्रोग्राम्स मी कनेक्ट झालो थ्रू ॲज अ आउटडोअर पार्टनर. थँक्यू व्हेरी मच.
यानंतर मी विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर रवंदळे सर, त्याचबरोबर विद्या आराधना अकॅडमीचे संस्थापक संचालक संजय लड्डा सर आणि सतीश पवार सर यांनी व्यासपीठावर यावं. सतीश पवार सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. युजीसीचे एक्स चेअरमन माजी चेअरमन थोरात साहेब असतील किंवा मगाशी साळुंखे सरांनी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू साळुंखे सरांनी ज्याचा उल्लेख केला, त्याही काही गोष्टी आहेत ज्या वेळेला या एज्युकेशनल पॉलिसीचं एक्झॅक्ट इम्प्लिमेंटेशनचा ज्या वेळेला विषय येईल त्यावेळेला मात्र या छोट्या छोट्या काही घटकांचा विचार पण त्याच्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं. अर्थात ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. लॉर्ड मेकॉनेलनं केव्हा तरी 400-500 वर्षापूर्वी आमच्या देशामध्ये आणून ठेवलेली शिक्षण व्यवस्था हळूहळू बदलती आहे, याचा माझ्यासारख्या शिक्षणप्रेमी व्यक्तीला प्रचंड आणि मनस्वी आनंद आहे. आणि TV9 मराठीनं हा जो एक सुंदर अशा स्वरूपामधला परिसंवाद इथे आयोजित केला त्याबद्दल त्यांचे देखील आभार, धन्यवाद. महाराष्ट्राचा महासंकल्प नवीन शैक्षणिक धोरण या कार्यक्रमातलं तिसरं सत्र आत्ताच पार पडलं. यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं चर्चा झाली. नेमकं ध्येय काय आहे सरकारचं आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, कशी करायला पाहिजे, या संदर्भातल्या अनेक बाबी या चर्चेमधून समोर आलेल्या आहेत. TV9 मराठी आणि शिवाजी युनिव्हर्सिटी प्रस्तुत महाराष्ट्राचा महासंकल्प नवीन शैक्षणिक धोरण, सपोर्टेड बाय विद्या आराधना अकॅडमी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, अरुण नरके फाउंडेशन, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम, आउटडोर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग.